मोदी शहा फक्त पक्ष फोडू शकतात, पाकिस्तान नाही। पाक सोबतच्या शस्त्रसंधीवरून संजय राऊतांनी हा घणाघात केलाय। मोदींनी भारतीय सैन्याचा अवसानघात केलेला आहे असा सुद्धा घणाघाती निशाणा संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साधलेला आहे। कालचं भाषण विजेत्या देशाच्या प्रमुखाचं नव्हतं। मोदींनी डोनाल्ड ट्रम्प समोर गुडघे टेकले असं राऊतांनी म्हटलंय। भाजपच्या तिरंगा यात्रेवरून राऊतांनी ही टीका केलेली आहे। मैं सबसे पहले हे विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचं भाषण नव्हतं। आमचं सैन्य, आमचं हवाई दल, आमचं नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीमध्ये असताना तुम्ही अवसानघात केला आणि त्यांना थांबवलं। नाहीतर पाकिस्तानचे 2 तुकडे आता झाले असते पुन्हा एकदा। पण काल माझ्या लक्षात आलं, नरेंद्र मोदी, अमित शहा हे फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात। ईडी आणि सीबीआयच्या मध्ये यांची हैसियत, यांची लायकी ही फक्त पक्ष तोडणं, पक्ष विकत घेणं एवढीच आहे। पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही। जर हिंमत असती तर पुढल्या कालच्या 2 दिवसामध्ये पाकिस्तान तुटला असता। सैनिकांची तयारी होती, पण डोनाल्ड ट्रम्प पुढे यांनी शेपूट घातला। तिरंगा यात्रा काढतायत काय ते मला कळलं। कोणता तिरंगा? भारताच्या तिरंगाला हात लावण्याची यांची लायकी नाही आहे। यांनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यावा आणि काढावं। काय ते यात्रा काढतायत ना कुठे, आणि अमेरिकन एम्बॅसीची परवानगी घ्यावी। या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष आहेत, अमेरिकेचा झेंडा घ्यावा आणि मोदी बरोबर ट्रम्पचा फोटो लावावा। वीर सावरकर वगैरे वगैरेची नावं घेत असतात, अधिकार नाही। राबड वावते शस्त्रसंधीवरून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलेला आहे। पाक सोबतच्या शस्त्रसंधीवरून राऊतांनी घणाघात करताना मोदींनी डोनाल्ड ट्रम्प समोर गुडघे टेकले असा निशाणा साधताना म्हटलेला आहे।